अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी तपास अधिकारी मनोवादी विचारांचे, त्यांना हटवण्याची मागणी। लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांनी अकार्यक्षमता दाखवली असून आता जी SIT नेमण्यात आली आहे त्याच्या प्रमुख असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील या देखील अकार्यक्षम असून त्या मनोवादी प्रवृत्तीच्या आहेत। त्यामुळे हे प्रकरण कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांनी हाताळावे व सत्य बाहेर आणावे अशी मागणी काही संघटनांनी केली आहे। तसेच पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असा देखील गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे। आणि हे आहे की कारण ती जी DYSP आहे ही मनोवादी मानसिकतेची आहे आणि ती अकार्यक्षम DYSP आणि त्या कलेक्टर मॅडम आहेत, कारण यांनी मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची अशी मागणी आहे की त्यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करावे, कारण हे इथं कार्यरत असताना बाळाला न्याय भेटणार नाही असा आमचा पूर्ण समज आहे। आपण मागणी जवळपास हा प्रकरण 15 दिवसापासून सुरू आहे। आपण न्यायाचं मागणी करत आहात। काही गोष्टी कोर्टापर्यंत गेलेल्या आहेत। तुम्ही कोर्टाचा निर्णय येईपर्यंत वाट न पाहता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आम्ही ही घटना 4 तारखेला घडलेली आहे। आम्ही 6 तारखेला या ठिकाणी आलो होतो। त्या दिवशी आम्ही SP तांडेंची भेट घेतली होती। तांडेची भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 दिवसांमध्ये आम्ही चौकशी करू, परंतु त्यांनी त्यांचं आश्वासन पाळलेले नाही आहे। आणि आता कलेक्टर मॅडमने जी भाषा वापरली, ज्या पीडित परिवाराला बोलतो तुम्ही यांना 4 लाख रुपये दिले, त्यांना भेटली, त्या अनुष्काच्या आईने स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या कलेक्टरला आतापर्यंत तिची आई भेटलेली नाहीये, कुठलेही पैसे त्यांना मिळालेले नाहीये। अशा प्रकारे बेबनाव करण्याचं कारण काय? आणि प्रकरण फक्त अनुष्काचं नाहीये, त्या ठिकाणी 49 विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे आणि अनुष्काच्या माध्यमातून ती गोष्ट उघड होणार होती। त्यामुळे सुनियोजित कट आणि हत्या प्रशासनाने केलेली आहे। जर प्रशासनच हत्या करत असेल तर प्रशासन चौकशी कशी करेल? त्यासाठी निष्पक्ष चौकशी करणारी समिती नेमावी आणि ही जी समिती आता नेमलेली आहे अर्चना मॅडम म्हणून, त्या मॅडम देखील अकार्यक्षम आहे आणि त्यांचा जो मागील रेकॉर्ड आहे तो बी मनोवादी विरोधी आहे। याला सेंट्रलच्या एजन्सीने जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत खरी चौकशी केल्या जाणार नाही। आपली शेवट मागणी काय? आमची मागणी आहे की ते कलेक्टर आणि DYSP यांना सहआरोपी करावं आणि याची चौकशी सेंट्रल एजन्सी मार्फत करण्यात यावी। जर समजा तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बघा, लोकशाहीमध्ये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत, आम्ही शांततेच्या मार्गाने कायद्यामध्ये राहून आम्ही आमच्या मागणी जोपर्यंत पूर्ण होणार तोपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आणि जर काही सरकार तरी निगरगट्ट सरकार ऐकत नसेल तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शांततेचा मार्ग दिला तो आम्ही करू, परंतु आम्ही भीमा कोरेगावच्या महाराजांचे अवलाद आहोत। आम्ही अन्याय सहन करत नाही। मग जर आम्ही त्या लाईनीवर तरी उतरलो तर प्रशासनाला भारी पडेल। त्या प्रशासनाला ठरवायचं आहे की यापुढे त्यांना शांतता ठेवायचे का शांतता भंग करायचंय। आज तरी आम्ही कायद्याच्या मार्फत शांततेने आंदोलन करतोय, परंतु भविष्यात जर आमची अशीच पीडित होत राहणार तर आम्ही आता शांतता म्हणजे आंदोलन करणार नाही। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.